नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. खरं पाहता आज सुट्टी होती, बरेच दिवस सुट्टी जाहीर झाली होती. त्यामुळे कदाचित लोकांनी आजचं सुट्टीचं काही प्लॅनिंग केलं असेल. पण अचानक ही सुट्टी बदलली गेली आणि आता 18 तारखेला सुट्टी देण्यात आली. त्यामुळे कदाचित घोटाळा झाला असेल, पण आपल्याला प्रवाहाबरोबर जायचं. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2364 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 2532 कोटीची. एक वाचनात चांगली गोष्ट आली, एक वाईट गोष्ट आली. चांगली गोष्ट अशी की नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा IPO आणण्याचा रस्ता मोकळा झाला. कोलोकेशन केसमध्ये सबळ पुरावा मिळाला नाही, पुराव्याअभावी केस खारिज करून टाकली. त्यामुळे आता नजीकच्या भविष्यकाळात त्यांचा IPO येऊ शकतो. दुसरं RBI गव्हर्नरनी सांगितलं की यावर्षी 88 देशामध्ये निवडणुका व्हायच्या आहेत. निवडणुका होणार म्हणजे पैसा तेवढा फिरत राहतो आणि कर्जाचं प्रमाण खूप वाढलं आहे अर्थव्यवस्थेमधलं, आणि हे कर्जाचं प्रमाण कमी होणार नाही निवडणुका पूर्ण होईपर्यंत. कारण नव्या योजना निवडणुका आहेत म्हणजे राजकीयदृष्ट्या बाहेर येत असतात. या दोन अवांतर पण मार्केटशी संबंधित अशा गोष्टी वाचनात आल्या. अडाणी पॉवर 6600 मेगावॅट बंडल्ड रिन्युएबल आणि थर्मल पॉवरच्या संबंधातली बोली अडाणी पॉवरनी जिंकली. त्यामुळे अडाणी पॉवर तेजीत राहील. झायडसच्या सबसिडियरीनी अमेरिकेतल्या विविध फार्माबरोबर एक्सक्लुझिव्ह लायसेन्सिंग आणि सप्लाय ॲग्रीमेंट केलं. अमेरिकन मार्केटसाठी गाडोबुट्रॉल हे इंजेक्शन आणि गाडोबुट्रेट मेग्लुमाइन इंजेक्शन याच्यासाठी हा करार करण्यात आला. पण गुजरातमध्ये जो त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्याच्यासाठी त्यांना USFDA कडून वॉर्निंग लेटरसुद्धा मिळालं. डिक्सनने IT प्रॉडक्टसाठी ASUS इंडियाबरोबर करार केला. पण याचा काहीसा परिणाम शुक्रवारी झाला होता, कारण शुक्रवारी साधारण ही बातमी 3:25 आसपास आली होती. एक्साईड एनर्जी सोल्युशननी 100 कोटी रुपये गुंतवणूक केली एक्साईड एनर्जी सोल्युशनमध्ये, आणि आता त्यांची एकंदर गुंतवणूक 2752.24 कोटी झाली आहे. PTC एनर्जी आणि ONGC ग्रीन यांनी करार केला आहे. PTC एनर्जीमधला 100% स्टेक ONGC ग्रीनला विकणार आहेत. थर्मॅक्स बोत्सवाना इथून 516 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ह्या ऑर्डरला महत्त्व यासाठी आहे की ही रिपीट ऑर्डर आहे. पूर्वीही थर्मॅक्सने काम केलं होतं, ते पसंत पडलं असेल म्हणून पुन्हा ऑर्डर दिली आहे. HUL GSK डीलसाठी त्यांना 962 कोटीची टॅक्स नोटीस मिळाली होती. त्याविरुद्ध त्यांनी हायकोर्टामध्ये केस दाखल केली आहे. LICने अरविंदो फार्मामधला स्टेक कमी केला आहे
5.01% 2.26% केला. आज 3 शेअरचं 3 कंपन्यांचं लिस्टिंग आहे. टोलिन टायर, बजाज हाऊसिंग आणि क्रॉस. तर त्याच्यामध्ये टोलिन टायरवर मी काल बघितलं तर ग्रे मार्केटमध्ये 30 रुपये प्रीमियम चालू होता, म्हणजे तो शेअर 256 रुपयाला उघडू शकतो. बजाज हाऊसिंगला 79 रुपये प्रीमियम चालू होता, त्यामुळे हा 149 ते 150 रुपयाच्या आसपास बजाज हाऊसिंग उघडू शकतो. आणि क्रॉससाठी मी काल बघितलं तेव्हा 24 रुपये 50 पैसे ग्रे मार्केट प्रीमियम सुरू होता. तर हा शेअर 264 रुपये ते 265 रुपयाच्या आसपास उघडेल. आज शुगर कंपन्यांकडेही लक्ष दिलं पाहिजे, कारण सरकारने साखर कारखान्यांना रेक्टिफाईड आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तयार करायला परवानगी दिली आहे. शुगर केन ज्यूसपासून आणि बी हेवी मोलॅसिसपासून हे अल्कोहोल तयार करायला परवानगी मिळाली आहे. लुमॅक्स ऑटो ग्रीन फ्युएल एनर्जी सोल्युशनमधला मेजॉरिटी स्टेक 221 कोटी रुपयाला त्यांनी घेतला आहे. GMRचं पॅसेंजर ट्रॅफिक 9% वाढलं इयर ऑन इयर बेसिसवर, तर मंथ ऑन मंथ बेसिसवर 0.1% एवढं पॅसेंजर ट्रॅफिक वाढलं. याच्यामध्ये डोमेस्टिक ट्रॅफिक 7.4% वाढलं, तर इंटरनॅशनल ट्रॅफिक 12.9% वाढलं. झॅगल फाउंडर लिंक टेक्नॉलॉजी बरोबर याने करार केला. झॅगलच्या ग्राहकांना फाउंडर लिंक आता बिझनेस लोन देईल. झोमॅटो फूड डिलिव्हरी इन ट्रेन्स या योजनेखाली त्यांनी IRCTC बरोबर करार केला आहे आणि 100 स्टेशनांवरती जवळजवळ 10 लाख ऑर्डर्स त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. कोणते शेअर तेजीत, कोणते मंदीत राहतील हे सांगते, पण ते तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. असंच काही नाही, एक शक्यता किंवा प्रोबॅबिलिटी म्हणूया आपण. पण काही बातम्या किंवा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत किंवा पोहोचायला उशीर होतो, तर त्याचे होणारे परिणाम आपल्याला समजत नाहीत. तेजीमध्ये काय राहील तर चोला फायनान्स होल्डिंग, LIC हाऊसिंग, भारती एअरटेल, थर्मॅक्स, टाटा स्टील, नजारा, डिक्सन, एक्साईड, लॉरेस लॅब यांना हैदराबादमध्ये API मॅन्युफॅक्चरिंग युनिटला क्लीन चिट दिली आहे म्हणून लॉरेस लॅब. इंडिगो त्यांचा मार्केट शेअर 62.4 एवढा आहे. CDSL, KRBL, LT फूड्स, चमनलाल सेठिया सगळे तांदूळाचे शेअर घ्या की सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी होती ती $950 प्रत्येक टनाला एवढी कमी केली आहे. त्यामुळे साखरेच्या कंपन्यांना फायदा होईल. वेदांता, GMR, एम्फसिस, MPHSIS, अडाणी पॉवर, अडाणी ग्रीन, झायडस लाईफ, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, थर्मॅक्स, शॉपर स्टॉप, लुमॅक्स ऑटो, SBI लाईफ, मॉर्गन स्टॅनलीने 2300 रुपये टार्गेट केलाय म्हणून, अल कार्गो टर्मिनल,
याने उरण इथे 25 एकर जमिनीसाठी लीज ॲग्रीमेंट केलाय. उनो विल्ला गोल्डमन सॅक्सने 1350 रुपये टार्गेट केलाय म्हणून HDFC AMC, PB फिलटेक, विप्रो, त्रिवेणी इंजिनिअरिंग, चमनलाल, GM ब्रिव्हरीज आणि सरकारने कस्टम ड्युटी 20% वाढवली आहे म्हणून अडाणी, विल्मर आणि मॅरिको या 2 शेअरकडे लक्ष द्यावं लागेल. तर सोन्याचे भाव खूप वाढलेत, $2600 जवळपास गेलाय. तर गोल्ड फायनान्सिंग कंपन्यांना फायदा होईल, पण ज्वेलरी कंपन्यांना नुकसान होईल, कारण कस्टमर्स कमी होतील, डिमांड कमी होईल. तर त्याच्यामध्ये मंदीमध्ये टायटन, कल्याण ज्वेलर, सेनको गोल्ड, गोदरेज ॲग्रोवेट या सगळ्या शेअरमध्ये मंदी राहू शकते. हिरो मोटोकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे, कारण UBSने 3250 एवढं टार्गेट दिलंय हिरो मोटोचं. त्यामुळे बारकाईने हिरो मोटोच्या संदर्भातल्या येणाऱ्या बातम्या आपण पाहिल्या पाहिजेत की इतकं 2000 टार्गेट का कमी केलंय. पण त्याचा थोडाफार परिणाम आज शेअरवर दिसू शकतो. बघूया काय काय होत आहे ते. पण ग्लोबल क्लू चांगले आहेत. सुरुवातीला तर मार्केट 200 ते 250 पॉईंट सेन्सेक्स एवढं तेजीत उघडेल, पण त्यानंतर काय काय होत आहे हे पाहावं लागेल. पण मार्केटचा मूड नक्कीच चांगला असेल, कारण 3 कंपन्यांचं आज लिस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही बघा काय काय होत आहे आणि मार्केटमध्ये वातावरण कसं असेल. पण सुट्टी उलटसुलट झाल्यामुळे नक्कीच गोंधळ उडाला असेल. पुष्कळ लोकांनी जर रविवार शनिवार काही वाचलं नसेल तर त्यांना आज मार्केट आहे याचा आश्चर्यही वाटू शकेल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.